नाशिक शहरामध्ये सध्या पावसाळ्यापूर्वीचे नाले सफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये आरोग्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत होती, त्यामुळे प्रशासनाने आता अनेक ठिकाणच्या अस्वच्छतेची जे ठिकाणं आहेत ते स्वच्छता करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे। आपण सध्या नाशिकच्या नंदिनी नदी परिसरामध्ये आहोत। आपण जर आता सध्या माझ्या मागे बघू शकता, या ठिकाणी नंदिनी नदी परिसरामध्ये जी अस्वच्छता आहे ती साफसफाई करण्यासाठी आता पालिकेने जी आहे ती सकारात्मक पावलं उचलल्याचं पाहायला मिळते। नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्या या मोठ्या प्रमाणात वाढत होत्या। नाशिकमध्ये डेंग्यू मलेरिया सारखे देखील रुग्ण हे झपाट्याने वाढत होते आणि मृत्यूची संख्या देखील वाढत असल्यामुळे एकंदरीतच ज्या नंदिनी नदी परिसराच्या आजूबाजूचे या ठिकाणचे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात येत होतं। त्यामुळे कुठेतरी पालिका प्रशासनाने आता या नालेसफाई असेल त्यासोबत नंदिनी नदी परिसरातील अस्वच्छता आहे ती साफसफाई करण्यासाठी मोहीम हाती घेतल्याचं पाहायला मिळते। एकंदरीतच नाशिकचा आरोग्याचा प्रश्न वाढत असताना आता पालिका प्रशासन ही ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।